मुलावरती म्हणा, आमच्यावरती म्हणा, तिथले जे त्यांच्या सांगितले त्यांच्यावरती संस्कार जे आहे ते बेलुकर दादांचे आहे. आणि बेलुकर दादा इथे जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा आम्ही इथे गप्पा गोष्टी तिथं बसायचं, असं अंगणात ते आपले अनुभव सांगायचे. मग तो एक पगडा होत गेला. राष्ट्रसंताचे विचार ते हे झाले. असं करता करता मग मनामध्ये आलं तेच म्हणे का बाबाजीले किती दिवस तुम्ही उन्हात ठेवता, पाण्यात ठेवता. मग आमचे असं मीटिंग तेव्हा सर्वांच्या गरिबीच्या परिस्थिती आहे, काय करायचं काय नाही. मग आम्ही त्याला धीरे 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 स्वरूप दिलं. मग मी ते पहिलं माझे ते सिमेंट पाहिलं अपॉइंटमेंट होती. ते जे गोल कॉलम दिसते ना, हे सुद्धा तिथं मी पाईप कंपनी ते मोल्ड आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये पाईप बनतं गोल, ते तिथून मी मोल्ड आणले होते त्या कंपनीतून. आणि ते तिथं मोल्डमध्ये ते गोल कॉलम उभे केले. आणि तो चबुतरा बाबाजीचा दिसला, त्याला आता आकार दिला, तो ड्रम टाकला होता त्याच्यामध्ये. असं करून त्या मंदिराची उभारणी झाली. आणि आता चमत्कार सांगायचे म्हणजे कसं आहे की महाराजांचे चमत्कार आता हे तर आपलं वैयक्तिक झाले, पण आता एक शेवटचा चमत्कार सांगतो. आता 2021ची घटना आहे आणि 2 कोरोना झाले. एका कोरोनामध्ये आमची पहिली म्हणजे आई गेल्या 92 वर्षाच्या. आणि दुसरा कोरोना जेव्हा झाला तर तेव्हा आईचं श्राद्ध झालं. आम्ही वर्षभराने एक छोटंसं हे केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला कोरोना झाला. तर पहिला मला कोरोना झाला. तर मग मी असंच डॉक्टर ते ट्रीट नोटे करत नागपूरला वगैरे, तर मी इथे पोद्दार डॉक्टर साहेबांकडे आलो. तर माझा स्कोअर काहीतरी 13-14 होते. तर त्यांनी मला असं पायी वगैरे चालायला थोडंसं काही वाटलं असेल त्यांना, धापा वगैरे. तर म्हणे तुम्ही ॲडमिट व्हा म्हणे. म्हटलं ॲडमिट भेटत नाही ना तुम्ही, मग म्हणे अमरावती बघा. म्हटलं असं तर काही मला वाटत नाही, ॲडमिट नाही, म्हटलं तुम्ही ॲडमिट होऊन जा म्हणे. तर मग मी नागपूरला बरेच हॉस्पिटल फिरलो, इकडे तिकडे येते. तर त्या हॉस्पिटलही फुल होते. मग एका ठिकाणी गेलो, त्या कोणाकडून तुमच्या वर्धेवालाच होता, त्यांनी मला तिथले प्रिन्सिपल होते, त्यांनी तिथे दिलं राधिकाबाईमध्ये. तिथं आतमध्ये घेतलं, तिथे नाकातली टेस्ट केली तर ते निगेटिव्ह आली. ते म्हणे आता तुम्हाला आम्ही ॲडमिट नाही, काहीतरी म्हणे हे पाहिजे म्हणे. आणि जे काढले होते कोरोनाचे ते स्कॅन वगैरे केलं होतं, त्याचे रिपोर्ट मिळत नव्हते तेव्हा. मग यांना फोन केला. यांनी आता आम्ही फिरून थकून गेलो होतो. यांनी मग म्हणजे कोणाला तरी हे करून एका डॉक्टर थ्रू यांनी डॉक्टर सांगितलं. मी त्याच्याकडे टाळलं होतं आणि मी आता तिथं जास्त इंटरेस्ट होता. असं करता करता 8:30-9 वाजता म्हटलं मी चला जाऊनच गेलो. तर तो डॉक्टर 8 वाजता निघून जाते, पण त्या दिवशी 9 वाजेपर्यंत होता आणि मी 9:30 वाजता गेलो. तर म्हणे 8 वाजता. त्या दिवशी अचानक ते मला डॉक्टर भेटले आणि त्यांनी म्हटलं की तुम्हाला ॲडमिट होऊन जा म्हणे तुम्ही. मी ॲडमिट झालो. मग त्याच्यानंतर थोडं 2 दिवसानं सिच्युएशन थोडीशी खराब झाली. ते म्हणे की तुम्ही सिरियस आहे. मी म्हटलं ठीक आहे, मला तर काही वाटत नाही म्हटलं. त्याच्यानंतर ते मग एक रेमडेसिवीर बघा म्हणे. ते त्यावेळेस रेमडेसिवीरचा शॉर्टेज होता, काही मिळेल. माझा मुलगा आहे तो एवढा फिरला त्याने एक रेमडेसिवीर 45,000 की 50,000चा खर्च केला. ते 200 ml ऐवजी 100 mlचं मिळालं. मग मला मी आता बाबाजीच्यावरती माझा विश्वास होता. तर मी म्हटलं बाबाजी काय आता हे एवढं काही जमते का. तर मग झालं, मला लगेच बरं वाटायला लागलं. 3 दिवसात माझी 3-4 दिवसात सुट्टी. घरी सारे सिरियस, घरी कोरोना होता, घरी सर्व सिरियस. आता मी म्हटलं मी तिथेच होतं ॲडमिट. डॉक्टर साहेब म्हटलं असा प्रॉब्लेम होता, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट होऊन गेले ते. मी म्हटलं बाबा माझ्या घरी. तर म्हटलं त्यांनाही ॲडमिट करा. तर बोलले 1 by 1 तिथे बेड्स वाटतं म्हणजे आणा म्हणे. मग ते 2-3 दिवस फिरले. इथे कळमेश्वरला 2-3 दिवस झाले, इकडे तिकडे करले. घरी गेल्यावर ते औषध दिलं, मार उलट्या, फ्लॅट पूर्ण पडलेले, डब्बा बाहेरून आणि तो दरवाजाच्या बाहेर पडलेला, सारं अस्ताव्यस्त चित्र होतं. आणि त्याच्यानंतर मग मी ॲडमिट केले त्यांना, म्हणजे तिथे एक म्हणजे मग गेलं. माझा लहान मुलगा होता त्याला केलं, मग माझ्या मोठ्या मुलाला केलं आणि मग मिसेसला केलं. असे 3 लोक तिथं ॲडमिट झाले. त्याच्यापैकी मोठा मुलगा लवकर रिकवर होऊन तो बाहेर आला. मग राहिले 2 जण, लहान मुलगा आणि मिसेस. आणि मग मी त्या पिरियडमध्ये काय केलं, म्हटलं आता काही जमत नाही. लहानजी महाराजांचा फोटो घेतला, म्हटलं आपली श्रवरची श्रद्धा आहे. आणि त्या प्रत्येकाच्या बेडवरती फोटो ठेवला आणि या सवितानी तीर्थ पाठवलं होतं इथून म्हणजे तीर्थ आणि अंगारा द्या. मग झालं, एक 2-3 दिवस गेले. त्यांचा स्कोअर घरी 13-14च होता. तिथे गेल्यानंतर डॉक्टर म्हणे, मी म्हटलं बाबा सेफ साईड म्हणून ॲडमिट केलं येते. तर 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 7 दिवस झाले, सुट्टी देतो मी. डॉक्टर म्हटलं सुट्टी का नाही देत, उद्या होईल परवा येईल. नंतर मग काय म्हणते, ते झाल्यानंतर मुलाला ICUमध्ये घेतलं. हा क्रिटिकल आहे म्हणते, याचं काही समजलं नाही. म्हणजे आता तुम्ही तयारी करा म्हणते. मी म्हटलं ठीक आहे. मग म्हटलं तुमचं चालू द्या ट्रीटमेंट. मग थोडंसं बरं वाटलं, त्याला बाहेर काढलं. त्यांचा पेशंट आला असेल कोणी, मग अजून सिरियस झाला तो. तर पुन्हा ICUमध्ये गेलो. मग मी माझं काय होतं, मग मी घरी सुट्टी झाली होती आणि मग घरी मी स्तोत्र वगैरे रोज महाराजांचं वाचायचं. मग
त्याच्यानंतर झाला आहे तो प्रॉब्लेम सिरियस झाला. मग मिसेसचं म्हटलं ह्याला का नाही सुट्टी देत. मी डॉक्टर साहेबाला म्हणू तुम्ही इथं घरी तो 13-14 स्कोअर होता म्हणे एकदा आपण पुन्हा स्कॅन करून घेऊ. तो स्कोअर झाला 24. तेव्हा मी घरीच होतो. फोन आला आणि त्यांनी मला रिपोर्ट पाठवला. तर मी इथं म्हणजे हे होऊन गेलो होतं की म्हणजे झालं होतं माझं काम. मग म्हटलं तरी तो मोठा मुलगा तुम्ही नका येऊ. म्हटलं नाही मी येतो. आम्ही दोघंजणं गेलो तिथं. त्याही म्हणे तुम्ही आताच कोरोनातून उठले. मी म्हटलं तुलाही झालं आणि मलाही झालं चल म्हटलं आता आपण. तर मग गेलो डॉक्टर साहेब. त्यांनी म्हटलं काहीतरी रिपोर्ट चुकीचा आहे म्हटलं तुमचं डॉक्टर साहेबाचं. त्यांनी बोलावलं आतमध्ये 2 मिनिट बसवलं. एपा म्हणे स्कॅन दाखवलं. ते सर्व पांढरं झालं होतं. तर म्हणे दोन्ही लोक तुमचे सिरियस आहे म्हणे. आणि त्यांनी सांगितलं होतं की आता तुमची मनाची तयारी करा म्हणे तुम्ही. म्हणजे हे लक्षात ठेवा म्हणे. मी म्हटलं ठीक आहे. मी यांनाही फोन केला. यांनी इथून या झाडापासून संजीवनी हॉस्पिटलला तिथं फोन केला त्या डॉक्टरला तिथं आमच्या त्याच्यामुळे. ते म्हणे 24 स्कोअर आहे काही गॅरंटी नाही म्हणे. म्हणजे हे करून देतं. यांनाही त्यांचं स्टेटमेंट हेच होतं. तर मी घेतलं. मग मी त्या डॉक्टरला म्हटलं तर यांनी काही प्रयत्न के वगैरे केले. त्यांना बाहेरून फीडबॅक मिळाला. तुम्ही तर म्हणे दुसरीकडे नेणार आहे म्हणे. म्हटलं दुसरीकडे नेलं तर काही चेंज होऊ शकते का ट्रीटमेंट सांगा म्हटलं. ट्रीटमेंट येत राहील म्हणे. मग म्हटलं दुसरीकडे जायचं काय आहे या म्हटलं तुम्हाला एक सांगतो म्हटलं तुम्ही आपले प्रयत्न करा म्हटलं. आणि आमचे लहानजी महाराज आहे म्हटलं आणि ते नक्कीच येईल म्हटलं. आणि त्याच्यातून आम्ही बाहेर पडलो. आला आम्ही महाराजा खरा चमत्कार करी घेऊन स्तोत्र वाचलं आणि पोराचा आवाज आला की पप्पा. मी म्हटलं असं खरं लहानजी महाराजचा चमत्कार आहे. एवढे मोठे अनुभव माझ्या जीवनामध्ये लहानजी महाराज म्हणून मी पदोपदी लहानजी महाराजांचं माझं चिंतन असते बाकी काही नाही. तर हा शेवटचा माझा चमत्कार आहे. फार मोठा प्रसंग. नाही प्रसंग काय आम्ही त्याच्यातून बाहेरच पडलो. अक्षरशः गेले होते सर्वजण. म्हणजे जसे 3-3, 4-4 एका घराचे गेले ना त्या लाईनवरती आम्ही लागलो होतो. जीवन मरणाच्या प्रसंगातून बाबाजीनं वाचवलं एकदम 100%. मी रोज स्तोत्र वाचो ना तर मला रोजच संकेत मिळत होता. म्हणजे बरं होण्याचे संकेत रोज मला स्तोत्र वाचलं की लगेच संकेत येत होते. मी सर्व घाबरून होते पण मला माहीत होतं की मी याच्यातून बाहेर निघणार. तर दादा तुम्ही तुमच्या जीवन प्रवासामध्ये जे काही अनुभव आले आणि समर्थ लहानोजी बाबांनी कसं रक्षण केलं याची जी माहिती सांगितली लहानोजी स्वानुभवला याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु. जय लहानोजी. समर्थ लहानोजी महाराज की जय.